सरकारने मराठा आरक्षणासाठी जी.आर. काढला, पण त्यानंतर वाद आणि राजकारणच होताना दिसतंय. सरसकट आरक्षण मिळणार या भूमिकेवरती जरांगे पाटील ठाम आहेत, तर भाजप नेत्यांनी जरांगेंसह पवारांना आरक्षणावरनं डिवचलंय. बघूया. महायुती सरकारने मराठा आरक्षणाचा जी.आर. काढला आणि उपोषणाला बसलेले जरांगे पाटील समाधानाने माघारी परतले. पण यावरून मराठा समाजाचं समाधान झालंय का या प्रश्नावरून मतमतांतर आहेत आणि त्यातूनच वाद आणि राजकारण होताना दिसतंय. या जी.आर. वरून मराठे नेतेच वेगवेगळे दावे करताना जरांगेंनी काहीच फरक पडणार नाही असं ठासून सांगितलंय, तर भुजबळांनाही डिवचलंय. त्याला जी.आर. चांगला कळतो. त्याला जी.आर. काय गोष्ट आहे, कारण त्यांनी 3-4 मोठे पक्ष हाताळले. बहुमताच्या 3 ते 5 सत्ता त्यांनी स्वतः हाताळल्या. प्रत्येक वेळेस त्यांनी कॅबिनेटच हाताळली. त्याच्यामुळे त्याला ह्या गोष्टी माहीत आहेत की ह्या कायद्याच्या रूलनं मराठी 100% आता आरक्षणात गेले. त्यामुळं पुन्हा मला तिथंच यायला लागतंय. फमरावर मराठ्यांनी जगायचं आहे. जा म्हणा, त्याला जे जाय ते जाऊ दे, काही होत नाही. कोर्टात काय होणार नाही, कायच होणार, त्याला काय होणार. गॅजेट हे काय जी.आर. कशाचं आहे याच्यावर अवलंबून आहे ना. जी.आर. कशाचा आहे, सरकारी दस्तऐवज आहे. सातारा संस्थान हैदराबाद गॅजेट हे सरकारी दस्तऐवज आहे. त्याचा जी.आर. काढलेला आहे. त्याच्या सुलभता आणण्यासाठी, सुसूत्रता आणण्यासाठी, त्याची प्रक्रिया पूर्ण राबवण्यासाठी. सरकारी दस्तऐवजाच्या नोंदीनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. कोर्टात जाऊन काय करी. जरांगे जी.आर. वरून ठाम आशावाद व्यक्त करत असतानाच अजितदादांनी मोठं वक्तव्य केलंय. त्यांनी जी.आर.च्या श्रेयवादावरून टोला लगावला, तर बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे यांनीही जरांगेंचा निर्णय आणि आरक्षणासाठीची पुढची कार्यवाही यावरून भाष्य केलंय. वेगवेगळे प्रसंग उद्भवतात, परंतु तो शांतपणे सामोपचाराने मार्ग कसा काढता येईल. काही जण समोरचे लोक टपूनच बसलेले असतात. अरे आपण इतके कमी निवडून आलोय, काहीतरी आपल्याला संधी मिळाली पाहिजे. आता परवा पण 4-5 दिवस मुंबईत घडलं, त्याचा पण काही वेगळ्या पद्धतीनं आपल्याला राजकीय फायदा होतो का काय, हाही घेण्याचा केविलवाणा प्रयत्न काहींनी केला. आणि त्यांच्या म्हणण्याच्या नंतर आता उत्तर मिळालं. आता सगळे सध्या गपगार पडलेले आहेत. ह्याचं काय मत आहे, त्याचं काय मत आहे, कसं काय होईल आणि काय होईल, सगळं चांगलं होईल, काही काळजी करू नका. याकरता स्वतंत्र आरक्षणाचे तुम्हाला पर्सेंटेज वाढवावं लागेल या मताचा मी आहे. आता मान्य जरांगे पाटलांनी जे उपोषण केलं आणि ते मागे घेतलं, यामध्ये त्यांची खूप मोठी परिपक्वता दिसते. त्यांना मुंबईच्या मध्ये कोणत्या परिस्थितीत आंदोलन चिघळलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची होती. सगळ्या समाजाची, महाराष्ट्राची काळजी त्यांनी त्यामध्ये घेतलेली दिसते मराठा समाजाबरोबर. आता जे गॅजेटच्या आधारावर आरक्षण म्हटलंय त्या जी.आर. मध्ये तर नवीन काही मला दिसलेलं नाही. असं की मधल्या काळामध्ये व्हॅलिडिटीकडे मनुष्यबळ नव्हतं. आता ऍडिशनल कलेक्टर पदाचे जवळजवळ 29 जिल्ह्यांमध्ये अधिकारी आता नेमले गेले अध्यक्ष म्हणून. त्या कमाल गती येईल. आणि आता आपण त्यांना टाइम बाउंड प्रोग्राम देतोय. ह्या कालावधीमध्ये व्हॅलिडिटी दाखला गेला पाहिजे. कारण शेवटी आम्ही किती निर्णय केले तर शेवटी जर कास्ट व्हॅलिडेशन झालं नाही तर तो शेवटी जनतेला त्रास होतो. त्यातून हा मार्ग काढायचा प्रयत्न करतो. तर दुसरीकडे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांनी मराठा आरक्षणावरून पवारांना टोला लगावला, तर रोहित पवारांच्या टीकेलाही उत्तर दिलंय. हा निकाल जो काल दिला तो सर्व मान्य होता. जर ओबीसी नेत्यांना मान्य, मराठा समाजाला मान्य, सामाजिक कार्यकर्त्याला मान्य, तर आमचं म्हणणं असं आहे की 2 वर्षापूर्वी तुम्ही झोपला होता का, हाच निकाल त्यावेळेस तुम्ही का नाही दिला. मग इथं कुठेतरी तुम्ही राजकीय दृष्टिकोनातून तुम्ही 3 मित्र पक्ष आहात, एकामेकाचा जिरवण्याचा, राजकीय दृष्टिकोनात जिरवण्याचं काम तुम्ही इथं करत आहात का. माणुसकीच्या नात्याने इथं काम करते, पण चाणक्य नीती दाखवण्याच्या नादात महाराष्ट्राचं मात्र आणि समाजाचं मात्र इथं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय असं आपल्याला म्हणावं लागेल. असं आहे की रोहित पवार आणि संजय राऊत मला विचारायचं की तुम्ही काय झोपले होते का 2.5 वर्ष सरकार सत्तेवर होतं. तुमचे आजोबा 4 वेळा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते. 94 साली तुम्ही जे प्राप्त केले मंडळ आयोगाची शिफारशी करताना त्यावेळेला मराठा समाज आठवलं तुम्हाला. एकीकडे जी.आर. नंतर हा वाद आणि राजकारण सुरू झालंय, तर दुसरीकडे जी.आर. मधून आपल्याला नेमकं काय मिळालं हा प्रश्न मराठा समाजाला पडलाय. त्यातच प्रमाणपत्रांच्या व्हॅलिडिटीवरून निर्माण झालेल्या प्रश्नावर मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी महत्त्वाचं भाष्य केलंय.
नाही, एकंदरीत 2,38,000 नोंदी मराठवाड्यात सापडल्या आणि 47,000 प्रमाणपत्र आतापर्यंत इश्यू झालेले आहेत. तसं प्रमाणपत्र इश्यू होण्याचं प्रमाणही कमीच आहे, परंतु 47,000 मध्ये 8,000 या ठिकाणी प्रमाण व्हॅलिड झालेले आहेत, त्याला म्हणजे व्हॅलिडिटी झालेली आहे. त्याचं कारण असं आहे की अनेक अजून अर्ज प्रलंबित आहेत असं एकंदरीत सरकारच्याही ध्यानात आलं. त्यामुळे काल जेव्हा त्यांनी मागण्या मंजूर केल्या त्याच्यामध्ये हा एक मुद्दा घेतलेला आहे की 90 दिवसाच्या आत सर्टिफिकेट इश्यू करून व्हॅलिडिटी देण्याचं बंधन घालण्यात आलेलं आहे. वंशावळ समिती असून सुद्धा आता आपल्याला नवी याच्या सपोर्टिंग समिती करावी लागलेली आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, या सरकारने प्रामाणिकपणे काही गोष्टी ज्या त्रुटी आहेत त्यांना जे करता येणं शक्य आहे ते म्हणजे ते काही सरसकट कुणबी करू शकत नाही, ते काही सरसकट ओबीसीत घालू शकत नाही. पण ज्यांच्या नोंदी शिंदे समितीच्या माध्यमातून समोर आल्या त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळण्यासाठी सरकार प्रामाणिकपणे म्हणजे सरकार म्हणजे कोण, मुख्यमंत्री असतील, त्यांचे मंत्री असतील, यांची मनशा दिसून येते, यांची इच्छा दिसून येते की यांनाही प्रामाणिकपणे द्यायचं आहे. सरकारने GR काढल्यानंतर त्यावरच्या प्रतिक्रियांनी निर्माण झालेला संभ्रम दूर करणं, मराठा समाजाला आश्वस्त करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सगळ्यांनाच राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.